जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज. भाग चौथा. गजानन महाराज बंकटलालच्या घरी राहत होते. महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भक्त लांबलांबून येत असत. पहाटेची वेळ होती. मंद गार वारे वाहत होते. सूर्य नुकताच उगवत होता. कोंबड्या आरवत होते. घराघरांमधून गृहिणी सडा संभाषण करत होत्या. अशा त्या रम्य पहाटवेळी काशीचा एक साधू गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावमध्ये आला. त्या गोसाव्याच्या अंगावर फाटकी लोंगोटी होती व डोक्याला भगवी चिंदी बांधली होती. त्याच्या पाठीवर मृगाजींचा गुंडाळा होता आणि डाव्या खांद्यावर एक झोळी होती. तो आला त्या पहाटेच्या वेळी. महाराज आपल्या आसनी निजानंदात बसले होते. महाराजांच्या दर्शनाला फार गर्दी होऊ लागली. गोसावी एका कोपऱ्यात बसून विचार करू लागला की एवढ्या गर्दीत मला गजानन स्वामींचे चरण दर्शन होणे कठीण आहे. मी काशीत गजानन स्वामींचा लौकिक ऐकला म्हणून मोठ्या आवडीने त्यांना भांग अर्पण करण्याचा नवस बोललो, परंतु इथे माझा हेतू पूर्ण होईल असे वाटत नाही. गांजाचे नाव काढताच लोक मला हकलवून देतील, पण मी तरी काय करणार. जी गोष्ट मला सर्वात प्रिय आहे तीच अर्पण करण्याचा नवस मी बोललो. आता माझ्या मनातला नवस फेडण्याचा हेतू मी कोणाला सांगू. इथे एकही गांजाप्रेमी व्यक्ती दिसत नाही. असे नाना विचार करत तो गोसावी एका कोपऱ्यात बसला होता. तेव्हा अंतर्ज्ञानाने त्याचे मनोगत जाणून गजानन स्वामी लोकांना म्हणाले, तो पहा त्या कोपऱ्यात काशीचा गोसावी दडून बसला आहे. जा त्याला घेऊन या. हे ऐकताच गोसाव्याला परमानंद झाला. तो मनात म्हणाला, गजानन स्वामी खरेच त्रिकालज्ञ संत आहेत. मी जे मनात बोललो ते त्यांनी आपल्या अंतर्ज्ञानाने ओळखले. ज्ञानेश्वरीतल्या 6व्या अध्यायात सांगितले आहे की योगीवरांना अंतर्ज्ञानाने स्वर्गलोकीच्या कथाही समजतात. त्याचा मला येथे अनुभव आला. धन्य धन्य हा त्रिकालज्ञ साधू महात्मा. मग गजानन स्वामींच्या आज्ञेवरून लोकांनी त्या गोसाव्याला त्यांच्यासमोर उभे केले. तेव्हा गजानन स्वामी त्याला म्हणाले, तू 3 महिन्यांपर्यंत रक्षण केलेली तुझ्या झोळीतली पोटळी काढ. आज त्याचे पारणे होऊ दे. हे ऐकून गोसावी गैवरला आणि गजानन स्वामींपुढे गडाबडा लोळू लागला. गजानन स्वामी गोसाव्याला म्हणाले, पुरे आता उठून बस आणि पोटळीतली बुटी झोळीतून बाहेर काढ. नवस केलास तेव्हा लाज नाही वाटली. आता ही चाळवाचाळवी का चालवली आहेस. गोसावी महाधूर्त होता. त्याने नम्रपणे हात जोडले आणि भीत भीत म्हणाला, गुरुराया, कृपा करून या गरीबाचे अजून एक मागणे स्वीकारा. या बालकाची नित्य आठवण राहावी म्हणून बुटीचा कायमचा अंगीकार करा. माझ्या मनीची ही इच्छा पूर्ण करा. तुम्हाला बुटीचे प्रयोजन नाही, पण भक्त जी जी इच्छा करतात ती ती ज्ञाता पुरवितात. अंजनी नावाच्या वानरीने भगवान शंकराला प्रार्थना केली की तुम्ही माझ्या पोटी जन्म घ्या. तेव्हा तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकर तिच्या पोटी महारुद्र हनुमानाच्या रूपात जन्माला आले. तिथे शंकराला वानर पण आडवे आले नाही. तसेच माझ्या बुटीची आठवण राहण्यासाठी तुम्ही तिचा कायमचा स्वीकार करावा ही माझी विनंती आहे. गोसाव्याचे बोलणे ऐकून महाराज किंचित घोटाळले, पण शेवटी हो म्हणाले. बालक जरी वेडेवाकडे असले तरी माता त्याचे लाड पुरवते. मग गोसाव्याने बुटी हातावर काढून धुतली आणि चिलिमीत घालून गजानन स्वामींना पाजली. अशा प्रकारे गांजाची प्रथा पडली. असे असले तरी गजानन महाराजांना कधी व्यसनाधीनता आली नाही. पाण्यात राहूनही कोरडे राहणाऱ्या कमलपत्रासारखे ते अलिप्त होते. श्री गजानन महाराज कधीकधी उदात्त अनुदात्त स्वरांसहित अस्खलित वाणीने वेदरुचा म्हणत. गजानन महाराज वेदात पारंगत असल्यामुळे ते ब्राह्मण होते असे अनुमान निघते. कधीकधी ते एकच पद गवयासारखे विविध रागातून गाऊन दाखवत. चंदन चावल बेल की पतिया हे त्यांचे आवडते पद ते आनंदमग्न होऊन नेहमी म्हणत असत. गजानन महाराजांचा दिनक्रम निश्चित नसे.
कधी ते गणगण गणातचे भजन करत, तर कधी नुसतेच मौन धरत. कधी शय्येवर निचेष्ट पडून राहत, तर कधी जंगलात भटकत. कधी अचानक एखाद्याच्या घरात जाऊन शिरत, तर कधी पिशापरी वागत. शेगावात जानराव देशमुख नावाचे एक प्रसिद्ध गृहस्थ होते. त्यांचा मृत्यूसमय जवळ आला. त्यांच्या शरीरात रोग बळावला. अंगातली शक्ती पार निघून गेली. वैद्यांनी आपल्या प्रयत्नांची शर्थ केली. अखेर त्यांनी नाडी तपासून सांगितले की आता हे वाचणे शक्य नाही, तेव्हा ह्यांना घोंगड्यावर काढून ठेवा. हे ऐकताच जानरावांचे नातेवाईक शोक करू लागले की हाय हाय रे दुर्दैवा, एवढ्या प्रकारचे औषधोपचार, नवस उपास केले, पण कशाचाच उपयोग झाला नाही. ते रडू लागले. त्याचवेळी त्यांना समजले की शेगावात बंकटलालच्या घरी एक साक्षात्कारी साधू पुरुष आले आहेत. त्यांच्यामुळे शेगाव नगरी प्रति पंढरपूर झाली आहे. त्यांनी मनात आणले तर काहीही अशक्य नाही. लोकांनी जानरावांच्या आप्तांना सल्ला दिला की जानरावांना शेवटची घरघर लागली आहे, तेव्हा उशीर करू नका. त्या संताला हात जोडून विनवणी करा आणि जानरावांसाठी जीवदान मागा. तेव्हा जानरावांचा एक आप्त बंकटलालच्या घरी आला. त्याने बंकटलालला जानरावांची हकीकत सांगून विनवणी केली की जानराव देशमुखांचा अंतकाळ जवळ आला आहे. आमचे सर्व उपाय हरले. शेवटचा उपाय म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. कृपा करून जानरावांसाठी गजानन महाराजांचे चरणतीर्थ द्या. त्यावर बंकटलाल म्हणाला की यासाठी तुम्ही माझ्या वडिलांना विनंती करा. दयाळू अंतःकरणाच्या भवानीरामांनी तात्काळ पेल्यात पाणी भरून गजानन स्वामींच्या चरणाला लावले आणि त्यांना सांगितले की हे तीर्थ जानरावाला देतो आहे. गजानन स्वामींनी मान तुकून संमती दर्शवली. गजानन स्वामींच्या पायाचे ते तीर्थ जानरावांना पाचताच त्यांच्या घशाची घरघर बंद झाली. ते हात हलवू लागले. त्यांनी डोळे उघडले. त्या तीर्थ प्रभावाने त्यांना उतार पडू लागला. हे पाहता सर्वजण आनंदले. सर्वांना गजानन स्वामींचा अधिकार कळला. मग औषधे बंद करून तीर्थावर भिस्त ठेवली. 8 दिवसात जानराव पहिल्यासारखे निरोगी झाले आणि बंकटलालच्या घरी गजानन महाराजांच्या दर्शनाला आले. संत हे कलियुगातील साक्षात देवच असतात. येथे अशी शंका निर्माण होऊ शकते की श्री गजाननासारखा संत शेगावात असताना तेथे कोणीही मरण पावणे कसे काय शक्य आहे. पण मृत्यू तर संतांनाही अटळ आहे. संत अशाच व्यक्तीला मृत्यूपासून वाचवतात ज्याच्यावर गंडांतर आले आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा मृत्यूयोग नसतानाही अकाली त्याचा मृत्यू जवळ आला आहे. जानरावांचा येऊ पाहणारा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा असल्यामुळे तो गजानन महाराजांच्या तीर्थाने टळला. जानराव गजानन स्वामींच्या तीर्थाच्या चमत्काराने बरे झाले ही वार्ता सगळीकडे पसरली आणि गजानन स्वामींना पेच पडला. ही उपाधी टाळण्यासाठी त्यांनी अंगी कडकपणा धरला. हा त्यांचा कडकपणा इतरांना असह्य झाला तरी त्यांच्या भक्तांना त्याचे काहीच वाटले नाही. गजानन स्वामींच्या सेवकांमध्ये विठोबा घाटोळ नावाचा एक माळी होता. तो वरवर सेवा करत असे, पण त्याच्या अंतःकरणात स्वार्थ होता. गजानन स्वामींच्या नावावर तो मिठाई पेढे खात असे. विठोबा इतर भक्तांना म्हणत असे की मी गुरुरायांचा अत्यंत लाडका शिष्य आहे. माझा शब्द त्यांच्यापुढे खाली जाणार नाही. गुरुरायांचे कोणतेही काम माझ्याशिवाय होत नाही. त्यांची चिलीम मीच भरतो. त्यांचे खाणेपिणे मीच बघतो. त्यांची सर्व कामे मीच करतो. गजानन स्वामी शंकर होते तर हा नंदी बनून आल्या गेल्या भक्तांवर नेहमी गुरगुर करत असे. एकदा बाहेरगावची काही मंडळी गजानन स्वामींच्या दर्शनासाठी शेगावला आली. त्यावेळी स्वामी शय्येवर निजले होते. आलेल्या लोकांना पुढे जाण्याची घाई असल्यामुळे त्यांना ताबडतोब गजानन स्वामींचे दर्शन घ्यायचे होते. पण स्वामींना जागे करण्याची हिंमत कोणालाही होईना. दर्शनाला आलेले लोक कुजबूज करू लागले. त्यांनी विठोबाला विनवले
की आम्हाला एका महत्वाच्या कामासाठी इथून लगेच परगावी निघायचे आहे. पण गजानन स्वामींचे दर्शन घेतल्याशिवाय आम्ही निघू शकत नाही. तू त्यांच्या मर्जीतला आवडता शिष्य आहेस, तेव्हा त्यांना जागे करण्याचे काम तुझ्याशिवाय होऊच शकत नाही. त्यांच्या या स्तुतीने विठोबा अभिमानाने फुलून गेला. त्याने तात्काळ जाऊन गजानन स्वामींना उठवले. त्या मंडळींचे काम झाले, पण विठोबावर संकट ओढावले. गजानन स्वामींच्या हातात एक भली मोठी काठी होती. तीच त्यांनी विठोबा माळ्याच्या पाठीत घातली आणि म्हणाले, हा बेटा माजून गेला आहे, आपले स्थान विसरला आहे. ह्या लुच्च्याने माझ्या नावावर उघड उघड व्यापार आरंभला आहे. आता याला माफ केल्यास मी प्रभूचा अपराधी होईन. सोमाला साखर मानू नये आणि विषाला जवळ करू नये, असे म्हणून गजानन स्वामींनी त्याला काठीने ठोकला. त्यानंतर विठोबा जो पळाला तो पुन्हा परत आला नाही. खरे संत असाच न्याय करतात. ढोंगी मात्र लोकांचा गैरफायदा घेऊन त्यांना लुबाडतात. जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज.